नमस्कार मंडळी. तर सध्या उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आणि आपली भाच्या कंपनी आली आहेत मामाच्या घरी सुरतला. म्हणे मामी चल ना कुठेतरी फिरायला जाऊ. मग काय सगळे बच्चे कंपनीला घातलं गाडीत आणि आलो फिरायला. आता दरवर्षी येऊन सगळी ठिकाणं बघून झालेली, नवनवीन ठिकाणं दाखवायची तरी कुठून. म्हटलं चला आमच्या पोरांचं असं काही नाही, कुठेही नेलं तरी त्यांना चालतं, ते सगळीकडे एन्जॉय करतात. म्हटलं चला आज तुम्हाला मी गिरनाची प्रतिकृती दाखवते. इस्कॉन टेम्पल आहे जहांगीरपुराला, अगदी त्याच्या मागेच ही बघितलं तर गिरनार प्रतिकृती आहे. राममडी म्हणून ओळखली जाते आणि इथे भरपूर ठिकाणं बघण्यासारखी आहे. मग काय प्रति व्यक्ती 5 रुपये तिकीट काढलं आणि आम्ही आलो गिरनाची प्रतिकृती बघायला, जी की राममडी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि अगदी एकच्या मागेच तापी नदी आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे गिरनाची प्रतिकृती. पायऱ्या चढत वरती गेल्यावर तुम्हाला दत्ताचं दर्शन होतं. एक छोटंसं मंदिरसुद्धा उभारलं आहे. गिरनाची प्रतिकृती बघून झाली. मग काय करायचं, सगळ्या मंदिरात दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आलो तापी नदीच्या काठी बसायला. ही आमची पोरं शांत बसतील एका ठिकाणी असं शक्य आहे? आली आणि मग बघितली तर नदीमध्ये दगडं फेकून बघितली. एका ठिकाणी बसून कंटाळी. मामा 10 वाजल्याशिवाय घरी जायचं नाही असं बोललास ना, तर चल दुसरीकडे घेऊन. मग कुठं जायचं म्हटलं चला तुम्हाला नेते रोज गार्डनला. मग सगळी पोरं आणली, रोज गार्डनला गेली. गेल्या गेल्या अशी खेळायला लागली. आणि पोरं खेळतात आहे तोपर्यंत इथे बघितलं तर मी भेळ बनवायला घेतली. भेळ हा एकदम सोपा पर्याय. शनिवार रविवार असलं की म्हणतात सुरती लोक बाहेर जातात आणि मस्त जलसा करतात. म्हटलं चला आज आपण पण जलसा करू. संध्याकाळपासून पोरांना बाहेर आणलेलं होतं. आत्ता जवळजवळ 9:45 झाले तरी पोरं काही घरी यायचं नाव घेत नव्हते. आणि आम्ही आलो तसे भरपूर मंडळी जेवण वगैरे घेऊन मस्त नाश्त्याचे आयटम घेऊन आलेले होते. शनिवार रविवार म्हटलं की मस्त चादर टाकायची, गार्डनला जायचं, रोडवर बसायचं, निवांत राहायचं आणि बाहेरच खायचं. असं आम्ही पण आज गुजराती लोकांसारखं करून बघितलं. पण घरी जाऊन जेवण बनवणार होतो. मामीने बरोबर कढई भरून भेळ बनवलेली. म्हटलं पोरं खेळून खेळून दमली असेल. मग सगळ्यांना पोटभर बघितलं तर भेळ दिली. भेळ पोराने मस्त भेळीवर ताव मारला, भेळ खाल्ली. आणि बघा भेळ खाऊन होत नाही तर आमची मंडळी पुन्हा खेळायला गेली. ह्यांचं काही घरी यायचं नाव दिसेना, कारण गरमी पण इतकीच होती. पोरं मस्त खेळता येतोपर्यंत आम्ही पण मस्त रेस्ट केली आणि आता निघालो घरी जायला. आणि आजची संध्याकाळ काहीशी अशी होती.